साठी पंच लगेच आपण सामना स्टार्ट करायचा बघा. दैसर संघ शतरक्ष सजून घ्या. बापदेवाडी संघ अविनाश वाघ जर कुठे असतील तर आपण स्टेजशी संपर्क साधा. आपले मित्र प्रणय भगत उसरली आपल्याला शोधत आहेत तर आपण विनंती असेल आपण कुठे असेल तर लगेच स्टेजशी संपर्क साधा. मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी आम्ही आमच्या जवळपास विचार केला. ग्रुप ग्रामपंचायत मालडुंग्या सदस्य खूप काही जबरदस्त योगदान त्याच्या आपल्या विभागासाठी आपल्या समाजासाठी खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून सातत्यानं राहिलं आणि राहील हे देखील त्या निश्चित सांगत असतात. त्यांच्या शुभ असते इथे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देत असताना आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज श्यामला ज्याच्या बॅटमधनं 8 चेंडूमध्ये तब्बल 18 धावांची लाजवाब पारी आणि तो सामना जिंकवला. साईनाथ क्रिकेट संघ दोन्ही टीम दोन्ही संघाला खूप सारे शुभेच्छा. आकाश भगत साठी प्राइज होतं बघा. एका विकेट साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं. आमचे बालाराम घुटे त्याच्या माध्यमातून ते प्राइज होतं. तब्बल 13 वर्षांचा खेळाडू लाजवाब खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. एक खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. लाजवाब कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली आणि आज खरं तर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक नवीन सितारा धुतानी गावाला मिळत असताना त्यांनाही देऊया खूप सारे शुभेच्छा. नेक्स्ट मॅच साठी विश ऑल द बेस्ट. त्यानंतर मायक्रोफोन वरती आम्ही विनंती करू नानू सांबरी या विभागातील जबरदस्त का शांताराम उघडे तुम्हाला देखील आम्ही विनंती करू आपण या आपल्या विभागातील एक जबरदस्त कॉमेंटेटर सातत्यानं ज्याचा आवाज आपण ऐकत आलो. कुठली स्पर्धा असो किती मोठी स्पर्धा असो आणि त्या स्पर्धेमध्ये खरं तर त्यांचा आवाज आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळतो. तर आम्ही नानू सांबरे आणि शांताराम उघडेला विनंती करतो की आपण या मायक्रोफोनवरती आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि प्रेक्षकांची मनं जिंका. हे खरं तर त्यांचा अट्ठास आपल्याला पाहायला मिळतोय. खरं निश्चित बापदेवाडी टीमच्या फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारास आणि प्रत्येक चौकारास तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज असणाऱ्या आमचे मान्यवर आपण पाहू शकाल ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगी सदस्य जनार्दन भाई निरगुडे यांच्या माध्यमातून ते 100 रुपयाचा कॅश प्राइज असणाऱ्या मंचावरती आपण पाहू शकाल खूप साऱ्या मान्यवर खरं तर या स्पर्धेला वेळेत वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलं. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन. उद्या मॅच कडे मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करतोय. मी थांबतोय तुम्ही थांबू नका. पाहत राहा माजी सर्व्हिसमॅन एंटरप्राइज चषक भागाची वाडी 2023. मायक्रोफोन वरती येतोय शांताराम उघडे मेन फ्रॉम दोदाणी. हॅलो 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 थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं आज नाईट भव्य दिव्य स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहतोय. 1 स्टार 11 क्रिकेट संघ आणि मोरिया 11 क्रिकेट संघ वाघाचीवाडी यांच्या वतीने ही स्पर्धा आज खऱ्या अर्थाने पाहायला मिळली. तर या ठिकाणी या स्पर्धेचे सर्व आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून मी त्यांचा सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि जातोय मैदानाच्या आतमध्ये. हॅलो हॅलो तर आज खऱ्या अर्थाने आजच्या रात्रीतील सेकंड राऊंड दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना इथे पाहायला मिळेल. हॅलो 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 तर पहिलाच बॉल डॉट इथे पाहायला मिळेल. इथे मात्र एअरकॉर लाईनचा बॉल होता. खूप चांगली इथे गोलंदाजी मात्र पाहायला मिळेल. अगदी दोन्ही संघांमध्ये एक भिडत मात्र दरम्यान निर्माण झाले मैदानाच्या आतमध्ये आणि आमच्या माजी परमित्र नानू सर आमच्या समवेत जोडले जातील. तर इथे अगदी खूप चांगली लढत पाहायला मिळते आजच्या रात्रीमध्ये सेकंड राऊंडचा पहिला सामना. आणि इथे तिसऱ्या पंचांची मांग केलेली आहे गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप. तर आपण तिसरा पंच मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायचा. थँक्यू. लाईव्ह आहे आणि ती चेक केली जाईल याच्यामध्ये काही शंका नसणार आहे. प्रणय भगत आपण तर सामना आपण स्टार्ट करा लगेचच. पहिली स्वर पॉवर प्लेचं षटक नशिबाचा चौकार मात्र इथे येणार का. क्षेत्ररक्षक धावपळ करतोय तोपर्यंत इथे मिळणार या 4 धावा. अगदी चित्त्याच्या वेगानं इथे क्षेत्ररक्षक मात्र बॉल मागे धावपळ करत होता आणि इथे चौकार मिळाला आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलकेचा आपण जर विचार केला तर 5 धावा धावफलकावर. थँक्यू. त्यानंतर पारितोषिक असणारे बघा तब्बल सिक्सर हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज
आणि आयव्हा कॅश साठी तब्बल 200 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे बघा. आमचे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील गणपत दादा बारगडा याच्या माध्यमातून खरं तर बक्षीस लावण्यात आलंय. कंटिन्यू शांताराम. तर निश्चितच अमोल सर खूप चांगले योगदान या स्पर्धेमध्ये आज आपण पाहतोय. आजची तिसरी रात्र मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल आणि पहिलं षटक ऑफ साइड मध्ये ढकलण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चाला अगदी सुईसारखा सरळ आणि इथे मिळतील या 4 धावा. दणदणीत चौकार डीजे. थँक्यू डीजे. सोमाच्या अगदी प्रेक्षकांच्या भेटीला सामना नाईट स्पर्धा म्हटली तर एक खूप चांगली स्पर्धा. गॅप सिलेक्शन इथे पाहायला मिळेल. बापदेव संघाच्या फलंदाजाच्या बॅट मधून इथे एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावफलकेचा आपण जर विचार केला तर 10 धावा धावफलकेवर. व्हेरी गुड कमबॅक. खूप चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न मात्र इथे सजवला जातोय. पहिलं षटक आणि पहिल्या षटकाच्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय बापदेव संघ. एक नामवंत क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र एकच धाव मिळेल. एका धावेनं हळूहळू 11 या अंकावर धावफलक मात्र पोहोचला जातोय. आजच्या रात्रीमध्ये खरं तर बक्षिकांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. आमचे गणपत दादा बारगडा पत्रकार आपण पाहू शकाल. निश्चित त्यांच्या माध्यमातून नेहमीच मोलाचं योगदान आपण पाहतोय. सिक्सर हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज. त्यानंतर विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आणि प्रेक्षकांसाठी मेजवान आपल्याला पाहायला मिळेल तब्बल एव्हा कॅश साठी 200 रुपयाचे कॅश प्राइज. हे खरं तर मोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये खरं तर खूप सारे मान्यवर आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. ऐकूया डीजेच्या माध्यमातून समुद्र संगीत. तर 6 बॉलचा खेळ संपलाय आणि 6 बॉलचा खेळ समाप्त असताना धावफलकीचा आपण जर विचार केला तर 11 धावा धावफलकेवर जोडल्या जातात आणि इथून दुसरे षटक मात्र प्रगतीपथावर गोलंदाज सज्ज होईल. सागर गोलंदाज. तरी इथे कमबॅक मात्र निश्चितच पाहायला मिळेल का. दोन्ही संघांचे अगदी तुल्यवान लढत मैदानाच्या आतमध्ये नाईट शृंखलेमध्ये एक दर्जेदार आयोजन. इथे मात्र मोठा फटका मिस टायमिंग स्ट्रोक. इथे पहिला फलंदाज बाद होईल बापदेव संघाचा. रोशन बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल संभाजी. बापदेव संघाचा एक नामवंत फलंदाज. सलामीवीर मात्र इथे मैदानाच्या बाहेर पाठवल्यानंतर इथे 1 डाऊनला गेलेला फलंदाज पूर्णपणे जबाबदाऱ्या सावराव्या लागतील. रणसंख्या इथे मात्र निश्चितच बनवावी लागेल. 11 धावेवर पहिला फलंदाज बाद झाला. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर इथे थोडासा प्रेशर बनलाय नानुसर. निश्चितच या मैदानाच्या आतमध्ये एक संघर्षाचं क्रिकेट मात्र आज इथे पाहायला मिळेल. गोलंदाजाचा आपण जर विचार केला तर दुसरे षटक सागर या गोलंदाजाच्या हातामध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल आहे. तुरो. व्हेरी गुड तुरो. खूप चांगली रनिंग दोन्ही फलंदाजांमध्ये. खूप चांगल्या चित्त्याच्या वेगानं एक धाव इथे पळून घेतली आणि एका धावेने धावफलकाचा आपण जर विचार केला तर 12 धावा धावफलकेवर आणि पहिला फलंदाज बाद झालाय. त्यानंतर मात्र इथे अजूनही स्ट्राईकला आपण फलंदाज पाहून एक नामवंत फलंदाज बापदेव संघाचा. ज्या पहिल्या सामन्यामध्ये अगदी एकदम प्रेक्षकीय धावफलक बनवला होता बापदेव संघानं. इथे पंचांचा इशारा येईल वाईट. एक धाव मात्र अव्वंतर धाव मिळेल आणि अव्वंतर धावेचा आपण विचार केला तर इथे धावफलकावर धावा 13 आणि एक विकेट मात्र गमवावा लागलाय तो म्हणजे बापदेव संघाला. आणि इथे गोलंदाजाला मात्र अक्षरशः प्रेशर मध्ये आणून ठेवलाय या फलंदाजांना. मोठाले फटके पाहायला मिळतील का. प्रेक्षकांची मनं इथे जिंकवावी लागतील या फलंदाजाला. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्लिप मधून बॉल चाललाय चौकारासाठी. इथे ब्रँडेड चौकार डीजे.
थँक्यू डीजे. धावफलकेवर धावांचा मेकअप अगदी खूप चांगला बनवलाय. रणनीती आखण्याचा प्रयत्न केलाय बापदेव टीमने. अगदी संघर्षाचा क्रिकेट इथे पाहायला मिळते. गोलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये दुसरं वर संगोपन करण्यासाठी गोलंदाज मात्र सज्ज झालाय. इथे मोठा पटका ताकदीचा वापर आउट ऑफ द पार्क. 6 धावा इथे पाहायला मिळतील डीजे. निश्चित आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइस, षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइस आमच्या जनार्दन भाई निरगुडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यानंतर ते एक धाव कंप्लीट केली जाते. तर निश्चितच या ठिकाणी खूप चांगलं बक्षिसाचे खैरार मात्र इथे आज पाहायला मिळते. नाड शृंखलेमध्ये आजचा तिसरी रात्र आणि तिसरं वर्ष पर्व मात्र इथे सुरू असताना नाड शृंखलेचा एक दमदार आयोजन आपल्याला इथे पाहायला मिळतंय. वाघाशवाडी आयोजित स्पर्धा ही आज आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली आहे. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक नामवंत स्पर्धा आणि इथे क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक टप्पी बॉल चाललाय सीमा रेषे पलीकडे. चौकार चौकार चौकार. तर 12 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकेवर धावा जोडल्या 28 धावा आणि आमच्या संवेद जोडले जातील. आमचे परमित्र दुधनी गावचे एक मराठीचे बुलंद आवाज आपण ऐकूया. आमचे नानू सरांकडे मी मायक्रोफोनवरती त्यांना संपर्क करतोय. हॅलो थँक्यू सो मच शांताराम सर, अमोल सर. आपण स्पर्धेचा विचार केला तर स्पर्धा आपल्याला मोठी पाहायला मिळते. या मैदानावरती प्रत्येक वर्षी आपल्याला याचं मोठं आयोजन पाहायला मिळतं आहे. आणि जाऊया मैदानाकडे चालू असलेला सामना. एका बाजूनं फलंदाजी करतोय बापदेवाडी संघ आणि दहिसर संघ. 2 षटका मागे धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 28 धावा. पहिलाच बॉल इथे मात्र फेकला होता. जोरदार अपील आणि फलंदाजी इथे मात्र बाद होतोय मैदानाच्या बाहेर. राजा भस्मा बॅट टू डग आउट. थँक्यू सो मच. इथे मोठाले फटके मारण्याचा प्रयत्न केला होता तो फलंदाज राज मात्र मैदानाच्या बाहेर आल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय. बापदेवाडी संघाचा फलंदाज शालिक हा फलंदाज. मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी फलंदाजी चांगली केली होती. त्याला मात्र चांगला यश मिळालं होतं. या सामन्यामध्ये आपल्याला चांगली फलंदाजी करावा लागेल. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपल्या वेटीतील प्रेक्षक वर्गाला एकच सांगेन की हा सामना कुठेही जाऊ नका. रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं मात्र नाईट शृंखलेची रचना आपण मैदानावरती पाहतोय. झोपणीच्या वेळी शांताराम सर आपल्याला नाईट क्रिकेट खेळायला मिळतो. त्याच्या वतीनं वाघाची वाडीच्या सर्व आयोजकांचं मी कौतुक आभार व्यक्त करीन. आणि ते मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. इथे घडलंय काय? फलंदाज बाद. बॅट डीजे. अरे एक घोट घेतला की डोकं कसं तड 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 भर दिसता की पान पडलं आज कसं की नवाल घडलं. भर दिसता की पान थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातंय? बॅट टू बॅट 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आता प्रेशरमध्ये फलंदाजी करावं लागेल. मी म्हणे फलंदाजी करत असताना पहिल्या पूर्वार्धामध्ये बापदेवाडी संघाला, कारण प्रमुख फलंदाज रोशन आणि राजा बाद झाल्यानंतर जबाबदारी आहे ते इथून मात्र 5व्या आणि 4थ्या क्रमांकाच्या फलंदाजाला उचलावं लागतील आणि ते सिद्ध करावं लागेल. या मैदानावरती 3 षटकांचा सामना आपल्याच भेटीला येईल. दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच. गोलंदाज आपण पाहू शकाल तैजर संघाचा निलेश इथे काय गोलंदाजी करतो. इथे मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ड्राईव्ह झालाय. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. तिथे घडतंय काय? 2 धावा इथे मात्र सहज.
दुसरी धावीसाठी मध्ये इथं रिस्क मिळाली गेली आणि मात्र तिसऱ्या पंचांकडे मात्र इथे चेक केलं जाईल की लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल फलंदाज बाद आहे की नाही ती इथं बघण्यासाठी आपण थोड्या वेळामध्ये निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. इथे आपण पाहतोय धावचीची संधी होती. त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय स्क्रीनवरती पाहू शकाल साईप्रीतच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर लाईव्ह कव्हरेज केली जाते. त्यानंतर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय प्रणयजी भगत या पंचांना आपण पाहतोय. त्यानंतर स्क्रीनवरती आपण पाहू शकाल इथे पाहायला मिळतोय फलंदाजी करणारा बापदेव संघाची धडकन आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज रिस्की होता त्यामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज मैदानावरती सेफ आहे की नाही हे आपल्याला पाहायला मिळते. साईप्रीतच्या माध्यमातून खरं तर चांगलं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय आणि त्यानंतर इथे आपल्याला पाहायला मिळतील स्क्रीनवरती तर अंपायर डिसिजन आपलं डिसिजन कळवा. पंच आपलं डिसिजन घ्या आणि आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. स्क्रीनवरती खरं तर दिसत नाहीये कॅमेरामॅनच्या माध्यमातून तर दोन पंच डिसिजन घ्या आणि त्यानंतर आमच्यापर्यंत पोहोचवा. हा निर्णय फलंदाज बाद आहे की नाही तीन पंचांमध्ये चर्चा आपण पाहतोय. खरं तर रिस्की धाव होती त्यामध्ये फलंदाज आपण पाहतोय शाल आनंद आणि त्याला साथ देणारा फलंदाज आपण पाहतोय संभाजी आणि आनंद. मात्र इथे आपण पाहतोय नॉट आउट फलंदाज इथे बाद नसणाऱ्या. थँक्यू सो मच. फलंदाज सेफ असेल मैदानावरती अगदी चांगला निर्णय तीन पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. साईप्रीतच्या लाईव्हच्या सर्वे केला तर अगदी चांगला आपला शेण टिपलं जात आहे. आणि जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहू शकाला दहिसर संघाचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कंबालीची गोलंदाजी आहे. 2 षटका मागे असं वाटलं होतं की कुठेतरी फलंदाज चांगला मात्र फलंदाजी करतोय. 35 ते 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. मैदानाचा विचार केला चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज आपण पाहू शकाल दहिसर संघाचा निलेश हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू अगदी निर्णय टाकले. 2 फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालं. तिथून मात्र धाव फलकाला कुठेतरी मात्र थांबवण्याचा प्रयत्न केलाय कारण इथून सामना महत्वाचा आहे. दोन्ही संघाला इथे मात्र सामना जिंकणं गरजेचं आहे. गोलंदाज निलेश तयार आपण पाहू शकाल. फुलटॉस वरती इथे मात्र हल्ला चढवण्याचा प्रयत्न केलाय. आडव्या बॅटनं मात्र चेंडूला खेळण्यात होता आणि एक धाव तिथं रोखू शकत नाहीये आणि एक धावेनं मात्र संघ जाऊन पोचलाय बाबदेवाडी संघ 31 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू या षटकाचा विचार केला तर अगदी चांगली कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या पद्धतीची पहिला आणि दुसरा षटक टाकला असता तर कुठेतरी बाबदेवाडी संघ कमी धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला होता. 31 धावा धावफलकावरती लागले. शेवटचा चेंडू या षटकाचा विचार केला तर चांगली कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. या बॉलवरती कुठला अंक येईल हे पाहणं गरजेचं मैदानावरती ठरेल. बॅट थ्रोमध्ये बॉल घ्यायचा होता. इथे मात्र चेंडू गेलाय मात्र निर्धाव आणि मात्र षटक क्रमांक इथे तिसरा समाप्त झालाय आणि पहिला पूर्वार्ध इथे समाप्त झालाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना बाबदेवाडी संघ जाऊन पोहोचलाय 31 या धावसंख्येवरती आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये दहिसर संघाला दुसरा सामना असणार आहे बघा. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच रणसाई संघाचा संगनायक आणि साईनाथ क्रिकेट संघ दोदाणी संघाचा संगनायक. आपण टॉस साठी संपर्क करा. तर चला आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल व्हा. दोन्ही संघांना विनंती असेल आपण बाबदेव संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण फैलवायचं आहे. आपल्याकडे वेळ तर खूप कमी आहे आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी केली बाबदेव संघानं 31 धावा जमवल्यात आणि 32 धावांचा टप्पा ओलांडावा लागेल तो म्हणजे दहिसर संघ. तर आपण दहिसर संघ लगेचच सलामीची जोडी आपण मैदानाच्या मध्ये
अवेलेबल करा. लगेचच आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये चेंदर वाघ आहे आणि तसेच बुधाजी चौधरी. अगदी खूप चांगले पंचांची विवाह रचना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं या शृंखलेच्या माध्यमातून मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सहर्षी स्वागत, सुस्वागतम, आगतम, स्वागतम आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि या स्पर्धेच्या खऱ्या अर्थानं आयोजक 1 स्टार 11 क्रिकेट संघ आणि मोरिया 11 क्रिकेट संघ यांच्या वतीनं ही स्पर्धा आज आदिवासी टेनिस क्रिकेट स्पर्धा पनवेल विभागातील एक दमदार आयोजन आपल्याला इथे पाहायला मिळतं. अनेक मान्यवरांचं शुभ आगमन आहे व्यासपीठावर. तर निश्चित आपण पाहू शकाल दहिसर संघासाठी एक सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारास तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असणारे बघा आमचे गणपतजी बारगडा यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असणाऱ्या आमच्या मांडवराच्या माध्यमातून खरं तर आयवा कॅशसाठी तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज. ही खरं तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक रात्रीमध्ये खरं तर बक्षिकांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. तर आम्ही विनंती करू सागवाडी संघाचा संघनायक आणि धोताणी संघाच्या संघनायक या दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच मैदानावरती रंगली जाईल. पहिल्या दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत नाणेफेकी केली जाईल. आपण निश्चित पाहू शकाल एक धोताणी गावाचं एक दमदार नेतृत्व आणि आपल्यासाठी नेहमीच धावून येणारे एक चांगलं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळेल. सीताराम दादा चौधरी यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकी केली जाईल. आपण स्क्रीनवरती पाहू शकाल जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतो. इथे मंचावरती नाणेफेकी केली जाते. सागवाडी आपण निश्चित पाहतोय या ठिकाणी रानसाई सागवाडी संघ त्याच्या समोर केलेली टीम धोताने हा संघ नाणेफेकी जिंकल्या. सागवाडी संघाने डिसिजन आपला कलबान लगेच सामना संपल्यानंतर मैदानावरती उतरा. तर नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या पूर्वाताला सुरुवात करत असताना पहिलाच बॉल इथे अचूक टप्प्याची गोलंदाजी मात्र इथे पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती झेल होती आणि झेल इथे टिपायचा होता बापदेव संघाला. इथे पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी केली, 31 धावा जमवल्यात आणि 32 धावांचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवायची होती. संधी मात्र चुकली आणि इथे फलंदाजाला जीवदान मिळाल्यानंतर इथे अजून क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, एकही धाव मात्र इथे मिळणार नाही. कम बॅकिंग गोलंदाजी मात्र नानुसर या मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पाहायला मिळेल. तर दोन्ही संघांमध्ये कोण विजेता ठरेल आजच्या रात्रीमध्ये, दुसऱ्या सामन्यातील मात्र हिरो कोण बनणार या मॅच मध्ये, याच्याकडे सर्वांच्या नजरा मात्र वेधल्या या मैदानाच्या आतमध्ये. अगदी सामना प्रेक्षकांच्या भेटीला अजूनही आहे. फुलटॉस बॉल लॉंग ऑफ मध्ये हा क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव मिळेल आणि इथे मात्र चौकार सॉरी, तर या 4 धावा मिळतील. अमित मात्रे कुठे असतील तर आपण स्टेज वरती या. आज खरं तर ज्यांचा सुमधुर आवाज आपल्याला ऐकायला मिळते अमित सर, आम्ही विनंती करू आपण या ठिकाणी. आपण पाहू शकाल जबरदस्त फटका पाहिला. त्यानंतर जबरदस्त विचार केला आमचे गणपत दादा बारगडे यांच्या माध्यमातून. खरं तर प्रत्येक चौकारास 200 रुपयाचं कॅश प्राइज या खेळाडूंसाठी आणि त्यानंतर षटकारास तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज O2 कॉम्बॉक्स. तर थँक्यू अमोल सर. अगदी प्रेक्षकांच्या मन जिंकवण्यासाठी आणि खेळाडूंची मन जिंकवण्यासाठी मात्र इथे अगदी बक्षिसाचं मात्र इथे वादळ सुटलेलं आहे आजच्या रात्रीमध्ये. तर सर्व तमाम माझ्या क्रीडा रसिकांना सुवर्ण संधी आहे बघा. मान्यवरांच्या अगदी शुभ हातानं तुमच्यासाठी अगदी प्रचंड बक्षिसांचा मोल इथे वाटप केलं जाणार आहे. तर त्या बक्षिसाचं मात्र तुम्ही हक्कदार बना. कोणतरी अगदी खूप चांगली लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार. बापदेव विपक्ष दैसर या दरम्यानची लढत आपण पाहतोय. दुसऱ्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करतोय दैसर संघ, तरी ते फलंदाज बाद झालाय आणि त्यानंतर नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल. तर स्ट्राईकवर आपण फलंदाज पाहतोय. अगदी खूप चांगली गोलंदाजी मात्र दर्जेदार पाहायला मिळते. इथे धाव संख्येला मात्र रोखून ठेवलंय, मोठ्या फटक्यांपासून थोडंसं दूरवरती ठेवलंय या गोलंदाजानं. इथे मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, अजून एक बॉल डॉट केला जाईल. काय गोलंदाजी पाहायला मिळते इथे या मैदानाच्या आतमध्ये. एक लढत मात्र अगदी मोठी संघर्षाची लढत मात्र इथे पाहायला मिळेल. शांताराम, तर गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आमचे जनार्दन भाई निरगुडा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्या माध्यमातून सलग 3 विकेट हॅट्रिक साठी आपण 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. गोलंदाजासाठी सुवर्ण संधी
तर नक्कीच या ठिकाणी 5 धावा. तर पंचांचा इशारा, नो बॉलचा इशारा आलाय, फ्री हिट असणार आहे. तर या ठिकाणी स्पिरिट असणार आहे फलंदाजासाठी. एक सुवर्ण संधी मात्र इथे मिळवणार का? 6 धावा धावफलकावर दैसर संघाच्या. तर तुम्हाला बनवायचा इथे 32 धावांचा टप्पा मात्र इन्व्हाइट करायचा आहे. अप्रतिम झेल होता पण इथे फ्रीट असणार आहे. इथे झेल बाद दिला जाणार नाही, रन आउट मात्र इथे बाद दिला जाईल. तर या ठिकाणी कोणतीही धाव मात्र मिळली नाही. तर पहिलं षटक संपलंय आणि शेलकेवाडी यसो भिलवाडी होईल दादाचा बैल खिल्लारी जोड सरपंच मारतय बाजी, चर्चा याचीच हाय गावान चर्चा याचीच हाय गावान. इशारा हातवर करून देतो या जावा पंच, तुफानी धावतोय सरपंच. पब्लिकिंग हाय करतोय जागे गेम चेंजर, तुफानी धावतोय सरपंच. थँक्यू डीजे. तर 6 बॉलचा खेळ संपलाय आणि 7 धावा धावफलकेवर आणि 1 विकेटचं मात्र पतन झालंय. आणि दुसरी षटक टाकण्यासाठी गोलंदाज मात्र ट्रॅकवर सज्ज होईल. मेगा स्क्रीनवर गोलंदाज आपण पाहू शकाल आणि स्ट्राईकवर फलंदाज. तर गोलंदाज कृष्णा, बॅटमॅन अनिल आहे स्ट्राईकवर. आणि येणारे 12 बॉल आणि विजयासाठी एक खूप चांगले योगदान मात्र इथे पाहायला मिळेल. कमबॅकिंग गोलंदाजी मात्र बापदेव संघाच्या बाजूनं पाहायला मिळेल. दुसरे षटक मेगा स्क्रीनच्या बाजूनं मात्र इथे पाहायला मिळेल. पहिलाच बॉल, स्वतःला क्षेत्ररक्षण करायचं होतं, गोलंदाजानं मात्र थोडीशी चुकी केली आणि इथे 1 धाव मिळेल. मात्र स्ट्राईक मात्र इथे रोटेट झाले. नानुसार सिंगल आणि डबल मात्र क्रिकेटमध्ये प्राधान्य करणं हे खूप महत्वाचं आहे आणि 30 धाव संख्या मात्र इथे जोडली जाईल. धावफलकेचा आपण जर विचार केला तर 8 धावा, लॉस ऑफ द विकेट, 1 विकेटचं पतन केलंय आणि त्यानंतर मात्र इथे कमबॅक करण्याची सुरुवात मात्र केली गोलंदाजांना. बापदेव संघ एक नामवंत संघ, इथे मात्र मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगले प्रयत्न मात्र इथे दाखवून दिलाय आणि इथे पंचांचा इशारा येतोय. सिक्सर, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून तुफानी वादळ फिर, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून तुफानी वादळ फिरा. हर हर महादेव गरजला माझा राघोजी क्रांतीवीर. हर हर महादेव गरजला माझा राघोजी क्रांतीवीर. तर 14 धावांचा मात्र इथे योगदान मिळवलंय बापदेव. तर 14 धावा धावफलकावर जोडल्या जातात या षटकाराच्या साहाय्यानं. तर गोलंदाज आपण इथे पाहू शकाल, इथे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. झेल मात्र टिपायचा होता, थोडासा प्रेशर बनला असता आणि इथे मात्र चौकार जाईल 4 धावेसाठी. जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर, जसा जसा पाणी पड ना पोश मला याद कर. थोडा नको प्यार करू, मी सोडून जाईन तर काय करशील. नको ना असं सांगू. थँक्यू डीजा. तर धावफलकेचा आपण जर विचार केला तर 18 धावा धावफलकावर इथे पाहायला मिळतील. दैसर संघाला मात्र ईस फलंदाजी करावी लागेल. सामन्यामध्ये मात्र विजयाचा पल्ला गाठायचा असेल तर मोठाले फटक्यांची गरज आहे आणि इथे मात्र येईल वेलकम स्ट्राईक. या 6 धावा मिळतील आणि या 6 धावेच्या साहाय्यानं धावफलकेचा आपण जर विचार केला तर 24 धावा धावफलकावर.
धावा धावपलकावर असताना इथे काय प्रकारे फलंदाजी मात्र इथे पाहायला मिळेल. या सामन्यामध्ये कोण विजेता ठरेल, बापदेव की दैसर संघ यामध्ये विजेता बाजी मारू शकेल. तर या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजीच्या ट्रॅकवर मोठा फटका गल्ली पॉइंट मध्ये आहे. तिथे मात्र संधी होती फलंदाजाला बाद करण्याची, थोडासा लेट तुर झालाय आणि एक धाव मात्र इथे मिळेल. आणि एका धावेने धावपलकेचा आपण जर विचार केला तर 25 रन्स, एक विकेट मात्र इथे प्राप्त केला बापदेव संघाच्या गोलंदाजांना. इथे थोडासा प्रेशर मात्र निश्चितच निर्माण झालाय दैसर टीम वरती. मिस टायमिंग स्ट्रोक होणार, इथे अजून एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न मात्र केला जातोय. इथे एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल दैसर संघाला. तरी या पुढील सामना होणार आहे सायनाथ क्रिकेट संघ. आपण फलंदाजीसाठी तयार राहायचं आहे. आणि रणसाई संघ आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल व्हा चालू सामना संपल्यानंतर. तरी येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 6 धावेची गरज आहे दैसर संघाला. तर सामना मात्र कोण जिंकणार नानुसार निश्चितच 6 बॉल आहेत आणि 7 चेंडू मध्ये बनवायच्या 6 धावा. थँक्यू सो मच. 7 चेंडू 7 धाबीची गरज असताना सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तिथलं असं वाटलं होतं बापदेववाडी संघाला की सामना आम्ही सहज जिंकू, पण आम्ही किसी से कम नाही आहे हे दाखवून देत असताना दैसर संघ मैदानाच्या आतमध्ये दादागिरी करतोय. दादागिरी कशी असावी मैदानाच्या आतमध्ये ती सिद्ध करत असताना दैसर संघ पहिलाच बॉल इथे मात्र 7 धाबीची गरज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. यष्टिरक्षकांनी चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पार पडताना रोशन बसमाला पाहतोय. इथून कमबॅकिंग गोलंदाजी करावा लागेल रमेश या गोलंदाजाला. 5 चेंडू उरलेले समीकरण 6 धावीची गरज. मित्रांनो असं म्हणता जाते ना क्रिकेटमध्ये 6 चेंडू मध्ये मित्रांनो 1 धाव निघत नाहीये. तर आता उरलेले समीकरण 5 चेंडू आणि 6 धावीची गरज. रोमांचक सामना, प्रेक्षक वर्ग कुठेही जाऊ नका, आपल्याला लागलेली झोप सुद्धा उडू शकते या सामन्यामध्ये. आपण पाहत राहा. गोलंदाज मात्र रमेश कमाई करतोय गोलंदाजी मध्ये. पहिला चेंडू डॉट फेकल्यानंतर कमालीची गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, घडलाय काय, क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि फलंदाज बाद. इथे मात्र बॅट टू डग आउट मात्र फलंदाज दैसर संघाला लागलेला 3रा झटका. डीजे अरे टपका एक और टपका. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये जसं वाटलं होतं दैसर संघाला 6 चेंडू 6 धावा आम्ही सहज काढू शकतोय. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठल्याही पद्धतीचा मात्र सरडा रंग बदलतो ना, त्या पद्धतीचा क्रिकेट हा रंग बदलतो आणि तो मैदानावरती आपल्याला सिद्ध होताना पाहायला मिळेल का. 2 चेंडूवरती 1 फलंदाज बाद आणि 1 चेंडू डॉट. 2 चेंडू डॉट फेकलात. गोलंदाज रमेश कमबॅक करतो. आपल्या गावासाठी खेळा, आपल्या गावासाठी खेळत असताना आपल्या नावासाठी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज रमेश आखुलटप्यावरती मात्र ऑफसाइडला विरकावलंय, चुकी नाहीये. फलंदाज बॅट टू बॅट दुसरा फलंदाज बाद. शंतराम काय सांगाल 6 चेंडू मध्ये 6 धावीची गरज असताना उरलेले समीकरण 3 चेंडू आणि 6 धावा. तर निश्चितच नानुसार अगदी प्रेशर मध्ये सामना मात्र इथे बनवलाय. दोन्ही टीम मध्ये अगदी एक संघर्षाचं क्रिकेट मात्र पाहायला मिळेल नानुसार. येणारे 3 बॉल आणि 6 धावेची अजूनही गरज आहे. सामना मात्र दोन्ही संघाच्या बाजूने आहे नानुसार. अजूनही जोपर्यंत आपण शेवटचा बॉल फेकत नाही तोपर्यंत सामन्याचा मात्र विजेता कुणी ठरू शकणार नाही. या स्पर्धेचा अगदी नियम आहे आणि तो नियम मात्र इथे पाहायला मिळेल. सर्व प्रेक्षकांच्या नजरा मात्र दोन्ही टीम वरती असणार आहेत. अजून 3 बॉल मध्ये बनवायच्या 6 आणि विजेता संघ मात्र नानुसार निश्चितच कोण ठरणार. अजून हे प्रेशर मध्ये दोन्ही संघ आहेत.
गोलंदाजालाही मेहनत करावी लागेल आणि फलंदाजालाही मेहनत करावी लागेल. असं म्हणतात ना की वाळूचे कण रगडतात तेलही गळ. मेहनत आणि मेहनत परकष्ट मात्र इथे करावीच लागतील. दोन्ही संघाला क्षेत्ररक्षणामध्ये परकष्ट करावे लागतील तर फलंदाजाला सुद्धा इथे मेहनत करावी लागेल. सामन्याचा मात्र इथे उरलाय फक्त 3 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. हृदयाची ठोके वाढवणारा नानू सांबरी सर इथे आपल्याला मॅच पाहायला मिळते. हाय व्होल्टेज क्रिकेट आपण इथे पाहतोय आजच्या रात्रीमध्ये. एका बाजूला दैसर संघ तर एका बाजूला बापदेव संघ. उरलेले 3 बॉलमध्ये कोण सामना जिंकेल आणि या सामन्याचा एरो कोण ठरणार तर नानू सर. तर गोलंदाज मात्र निश्चितच हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे आणि हॅट्रिक साठी सुद्धा सुवर्ण संधी मात्र 500 रुपयाचं इथे कॅश प्राइज मात्र तुमच्यासाठी आहे. नक्कीच नक्कीच घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी. गोलंदाजी एकदा आवडली असेल तर बापदेवाडी संघाचा गोलंदाज रमेशसाठी टाळ्या व्हायला हरकत नाही. मित्रांनो 6 चेंडू मध्ये अमोल सर 6 धावा. असं वाटतं की सामना एकतर्फी गेलाय. सामन्यामध्ये शेवटपर्यंत हार मानायला तयार नाहीये. दोन्ही संघाला मात्र घरचा रस्ता पकडायचा नाहीये. 2 चेंडू विजयासाठी 6 धावेची गरज. प्रेक्षक वर्ग बसलेले प्रेक्षक उभे झाले. झोप सुद्धा उडाली. मैदानाच्या आतमध्ये रंगलेला सामना. एखादा मोठा फटका भरपूर काही सांगून जाईल बापदेवाडी संघाला. इथे घडलंय काय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. मैदानात घडलंय काय पंच. कुठल्या पद्धतीची धाव मिळणार नाहीये. रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. रात्र नाही स्वप्न बदलतं. दिवा नाही तर वाद बदलते. मनामध्ये नेहमीच जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो की ना बदलो पण वेळ आपल्यासाठी बदलते. शांताराम सर नक्कीच मी म्हणेन बापदेवाडी संघाची वेळ इथे बदलली गेली. काय सांगशील. शेवटचा बॉल विजयासाठी 6 धावेची गरज. तर नक्कीच नानू सर इथे खूप चांगला सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. शेवटचा बॉल आणि 6 धावेची गरज. जर का इथे बॅट मध्ये बॉल आलात तर 6 धावा मिळतील आणि गोलंदाजांनी जर अचूक टप्प्याची गोलंदाजी केली तर नानू सर इथे मॅच मात्र गोलंदाज निश्चितच जिंकू शकते. येणारा शेवटचा बॉल आणि 6 धावेची गरज आहे. इथे मात्र मोठा फटक्याची ताकद केली होती. सामना मात्र जिंकलाय बापदेव संघानं. वेल प्लेड बापदेव संघ आणि हरलक संघ मात्र इथे पाहू शकाल. दैसर संघ तर दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू डीजा. तर इथे